हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे अर्णव नर्सिंग अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण लहान मुलांमध्ये होणारे अपघात पार्ट 3 पाहणार आहोत। यापूर्वी आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 कव्हर केलेला आहे। त्यामध्ये आपण व्याख्या, प्रकार व सामान्य अपघात कोणते आहेत हे आपण पाहिले आहे। सामान्यमध्ये आपण सफोकेशन, भाजणे, कान व नाकात आगंतुक वस्तू जाणे हे सर्व पॉइंट्स आपण डिटेलमध्ये कव्हर केले आहेत। आज आपण पुढील पॉइंट्स पाहणार आहोत। लहान मुलांमध्ये आढळून येणारा पुढील अपघात आहे विषबाधा। विषबाधेचे प्रमाण 1 ते 5 वर्ष वयोगटामध्ये आपल्याला जास्त दिसते, कारण लहान मुलांना त्या वयामध्ये कोणतीही वस्तू तोंडात घालण्याची सवय असू शकते। त्यामध्ये काही खेळण्याला असणारे पेंट्समुळे सुद्धा विषबाधा होऊ शकते किंवा जंतुविरोधक द्रव्ये, त्याच्यामध्ये अँटीसेप्टिक म्हणजे फिनॉल व डेटॉलमुळे सुद्धा विषबाधा होऊ शकते। पुढील आहे औषधाची मात्रा जास्त देणे किंवा जुने औषध वापरल्यामुळे सुद्धा विषबाधा होऊ शकते, किंवा बरेच कीटकनाशके आहेत किंवा ॲसिड्स, रासायनिक गोळ्या, कापूर, सौंदर्य प्रसाधने किंवा ज्या फळांना औषधे मारलेली आहेत अशी फळे न धुता खाल्ल्यामुळे सुद्धा विषबाधा होऊ शकते। बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या घरामध्ये कीटकनाशके असतात, त्यामुळे सुद्धा मुलांना त्याच्यामुळे विषबाधा होऊ शकते। यासाठी आपण प्रतिबंधक उपाय काय करणार ते पाहूयात। विषबाधेसाठी प्रतिबंधक उपायामध्ये प्रथम आपण हे केलं पाहिजे की मुलांना खेळणी देताना त्यावरती जे पेंट्स आहेत ते लीड पेंट्स असू नये याची खात्री केली पाहिजे। दुसरा पॉइंट आहे, जे जंतुविरोधक द्रव्ये आहेत, कीटकनाशके किंवा रासायनिक द्रव्ये आहेत, ॲसिड्स, ते बाळाच्या हाताला येणार नाहीत अशी ठेवली पाहिजेत किंवा ती कुलूप लावून ठेवली पाहिजेत। खाली पडलेली कोणतीही गोळी वस्तू तोंडात घालू नये असे लहान मुलांना सुरुवातीपासून समजावून सांगावे। नंतर औषधे डॉक्टरांनी सांगितलेल्या मात्रातच दिली पाहिजेत। एकाचे औषध दुसऱ्याला किंवा स्वतःच्या मनाने औषधे देऊ नयेत। औषधांच्या रंगावरून किंवा गोळीच्या आकार व रंगावरून औषधे ओळखू नयेत। त्याच्यावरती लेबल आहेत का ते पाहिले पाहिजे किंवा त्याची एक्सपायरी डेट चेक केली पाहिजे। औषधे ही कुलूप लावून ठेवली पाहिजेत, गुदमरणे। यामध्ये लहान खेळणी, खेळण्याचे छोटे छोटे पार्ट्स, बटन, बिया, मणी, नाणे अशा प्रकारच्या छोट्या वस्तू बाळ उचलून तोंडात घालते। अशा वेळेस एकतर ती घशात अडकून बाळ गुदमरू शकते। यासाठी आपण उपाय काय करणार? यामध्ये प्रथम आहे, छोटे छोटे पार्ट्स निघणारी खेळणी घेऊ नयेत। खेळणी मऊ, मोठी व वजनाला हलकी असावीत। बालकाच्या भोवती खोलीमध्ये बटणे, मणी, पिना यासारख्या छोट्या वस्तू ठेवू नयेत। पालकांनी व कुटुंबियांनी अशा वस्तू योग्य ठिकाणी ठेवाव्यात। लहान बालकाच्या हातात पैसे देऊ नयेत। अति लहान मुलाला पत्र्याची, काचेची खेळणी देऊ नयेत। लहान मुलांमध्ये आढळून येणारा पुढील प्रकार आहे इलेक्ट्रिक शॉक। इलेक्ट्रिक वस्तू, इलेक्ट्रिसिटी, विद्युत रोषणाई याबद्दल लहान मुलांना आकर्षण व उत्सुकता असते। स्विच चालू करण्यास त्यांना आवडते। हलणाऱ्या व प्रकाशित वस्तूचे त्यांना आकर्षण असते, त्यामुळे त्यांना अशा वेळेस इलेक्ट्रिक शॉक बसण्याची शक्यता असते। यासाठी आपण काय उपाय केले पाहिजे जेणेकरून शॉक बसणार नाही? यामध्ये प्रथम आहे, बाळाला समजू लागल्यापासूनच यापासून धोके सांगावेत। दुसरा आहे, इलेक्ट्रिक स्विच व सर्किट बाळाच्या हाताला येणार नाहीत असे असावेत। जास्तीची सॉकेट्स चिकटपट्टीने कायमची बंद करावीत। टेबल फॅन बाळ लहान असताना उंचावर ठेवावे। लहान मुलांमध्ये आढळून येणारा अपघात आहे पाण्यात बुडणे किंवा त्याला आपण ड्राउनिंग असेही म्हणतो। घरातील पाणी साठवण्याचे मोठे टब अथवा टाकी, जमिनीखालील हौद, रस्त्याच्या कडेला असणारी खोलगट डबकी, गटारे, विहीर, गोबर गॅस इत्यादी मध्ये लहान मूल पडल्यानंतर त्याला पोहायला येत नसल्या कारणाने पाण्यात बुडते। पाण्यात बाळ पडले की त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ शकते किंवा फार पोहल्याने मुले थकतात व बुडण्याची शक्यता असते। यासाठी आपण प्रतिबंध काय करणार ते पाहूयात। प्रथम, मोठी भांडी भरून ठेवल्यास नंतर त्यावरती व्यवस्थित झाकण असावे किंवा ते बाळ त्या ठिकाणी जाणार नाही याची दक्षता घ्यावी। जमिनीखालील पाण्याचे हौद व्यवस्थित बंद करावे। मुलांना विहिरीत अथवा नदीत पोहता येत असेल तर त्यांच्याबरोबर मोठ्या माणसांना पोहण्यास सोडावे व त्यांच्या पाठी भोपळा अथवा हवेशीर डबा बांधावा, म्हणजे मूल बुडणार नाही। हौद बाथरूममध्ये ठेवून दरवाजा बंद ठेवावा।
लहान मुलांमध्ये होणारे अपघात पार्ट 1 व पार्ट 2 याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे किंवा तुम्ही अर्णव नर्सिंग अकॅडमी या चॅनलवर जाऊन ती पाहू शकता. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. Like, share, and subscribe.